आता असं जायचं ह्या खडबड्यातून, टोल उडवत मस्तपैकी 45-50च्या स्पीडने चाललेलो आहे, टर्न बिन मारत, हॉर्न बिन वाजवत, मज्जा करत. हे बघू शकता पारी गाव आणि इकडचं पारी गावातील मार्केट. तर मस्तपैकी अशक्य सुंदर असा रोड चालू झालेला आहे. पोलीस आहेत खतम आणि ते काय आपल्याला अडवणार नाहीत, बिनधास्तपणे मला अडवत आहेत. चालेल, ओके, काय टेन्शन नाही. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? तर नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा प्रवास आहे दाभोळे ते रत्नागिरी आणि आजचा हा प्रवास तुम्हाला या व्हिडिओतून बघायला भेटणार आहे. आणि पूर्ण दाभोळे गावापासून अगदी रत्नागिरीचा जो काय प्रवास आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व कोल्हापूर रत्नागिरीपर्यंतचा जो हायवे आहे तो तुम्हाला क्लिअर दिसणार आहे. कितपत काय काम झालं आहे, काय हे सर्व काही अपडेट मिळणार आहेत. तर व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा. कोल्हापूर रत्नागिरी हायवे आणि रोडची कंडिशन बऱ्यापैकी मध्येच खराब आहे, मध्येच चांगली आहे. रोडचं काम देखील चालू आहे आणि आज परतीचा प्रवास आहे चालू. आणि आज खास करून इकडून आलो आहे, बघूया म्हटलं आजचा इकडचा रोड कसा आहे काय. बऱ्याच दिवसाने आणि पहिल्यांदा आपली गाडी ह्या रोडवरून चालते रत्नागिरी कोल्हापूर हायवेला. गेले 5 दिवस मस्तपैकी मित्राच्या गावी खूप मज्जा धमाल केलेली आणि आता पुन्हा परतीचा प्रवास रत्नागिरीच्या दिशेने चालू आहे. रोड काय अजून पण मध्ये मध्ये खराब आहेत, मध्ये मध्ये चांगले आहेत. तर दाखवायचं होतं हे सर्व, तर म्हणून म्हटलं आज वेगळा रोड घेऊया. आता असं जायचं ह्या खडबड्यातून. एक उत्सुकता, एक आनंद होतोय आज ह्या रोडवरून गाडी चालवायला. पण आता रोडची अवस्था बघून जरा कंटाळासारखं वाटतंय. पण चला बघूया, आता मज्जा करायची आहे. आणि ह्या रोडवरून पुढे कसा काय कितपत रोड चांगला आहे दाभोळेपासून अगदी रत्नागिरीपर्यंत हे तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे. हा व्हिडिओ नक्की सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा. आता आधी चांगल्या रोडला येतो आणि मग दाखवतो. इथून पुढे चांगला रोड लागला आहे बहुतेक. रात्रीच्या वेळेला इथून येणं म्हणजे खूप बेकार आणि धोकादायक आहे. तरी पण दिवसाचा प्रवास केला तर चांगला. तर इथून पुन्हा परत चांगला रोड लागणार आहे. पहिला सिंगल लेन रोड होता ना, तेव्हा आजूबाजूला झाडं होती आणि तेव्हा पण मजा यायची गाडी चालवायला. आता तसं नाही आहे, पण चला भेटला आहे रोड तर आपल्याला फिरायला काय. आणि त्या डोंगरामध्ये तिकडे काम चालू आहे, क्लिअर दिसतंय काय माहीत नाही. बघू शकता ह्या साईडला देखील काम चालू आहे रोडचं सगळं. रोडवरची चिखल आहे पूर्ण. आता मला वाटतं आज गाडी ही पूर्ण माखून जाणार आहे चिखलाने. तर आता जाऊया मस्तपैकी. आता हा सिंगल लेन रोड पहिला जसा होता तसाच इथून चालू झालेला आहे रोड. आणि टोल उडवत मस्तपैकी 45-50च्या स्पीडने चाललेलो आहे, टर्न बिन मारत, हॉर्न बिन वाजवत, मज्जा करत. खालचा व्ह्यू काय दिसतोय एकदम भारी. आपण गाडी चालवतोय त्यामुळे काय लक्ष देता येत नाही. आणि बघू शकता हे असे पूर्ण डोंगर तोडलेले आहेत. हो, खालचा व्ह्यू भारी वाटतोय, पण बघू शकत नाही आहे कारण एका साईडला इकडे खराब रोड आहेत आणि एका साईडला तिकडे सुंदर असा निसर्ग बघायला भेटतोय. आणि चढायचं टॉप टू टॉप चढवता येत आहे मस्तपैकी. चौथ्या गिअरला पूर्ण गाडी चढते आरामात.
एवढे काही खड्डे नाही आहेत, पण भारी वाटते. लागलेला आहे पुन्हा चांगला रोड. आणि घाट कधी चढलोय काहीच समजलं नाही. दाभोळ घाट होता तो जर चढलोय ते काहीच समजलं नाही. आणि समोरून येता येता कोकणची लाल परी तुम्हाला बघायला भेटणार आहे आता. आणि देवळे फाटा कधी येऊन गेला काहीच समजलं नाही. आणि ही कोकणची लाल परी. अशक्य सुंदर असा निसर्ग आजूबाजूला आणि हा रोड. त्याचबरोबर अशा सुंदर अशा रोडवरून गाडी चालवायला खूप भारी मजा येते. एकदम भन्नाट असा प्रवास आहे. साईडला इकडे झाडं बघायला भेटत होती, हिरवीगार अशी मस्तपैकी. आणि आता आपण देवळे गावामध्ये आहे. तर बघू शकता अशी चुकामुक होऊ शकते. आता वरतून पण रोड चांगला बनवला आहे, पण वाटत नाही तो खरोखर पूर्ण झाला आहे काय माहीत नाही. म्हणून मी खालतून आलो. जसं त्यांनी सांगितलं होतं डायव्हर्जन लेफ्ट साईडला जायचं आहे म्हणून त्याप्रमाणे आलो. आणि रोडला खड्डे भरपूर आहेत, रोड खराब आहे. पण ह्या गाड्या नसत्या आल्या इकडनं. हा तर रोडची व्यवस्था बनवला नसल्यामुळे वरतून इकडून खालतून यायला लागलं आहे. आणि आता कॅमेरा क्लिअरिटी काय तशी आहे तशी त्याप्रमाणे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत जर शेअर करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि मी आता कुठे आलो आहे, बहुतेक नाणीजच्या पुढे, करंजाडीच्या पुढे आलो आहे. आणि नाणीजला आलो आहे, नाणीजला. तिथून आता पाडीगाव कमीत कमी 10-15 किलोमीटर असेल. आणि रोडची कंडिशन तर त्याकरच वाटते. ते काय 1-2 किलोमीटर ठीक आहे. असं भरपूरच जर किलोमीटर खराब असेल तर येऊन काय उपयोग नाही इकडून. आता बघूया किती किलोमीटर खराब आहे रोड वगैरे काय, तेवढी माहिती मिळते की आपण ह्या रोडने जावं की नाही. गेल्या मागच्या वेळी म्हणजे येताना आम्ही लांजा मार्गे गेलो होतो, तर आता आम्ही पुन्हा दाभोळे मार्गे रत्नागिरीला निघालो आहे. तर बघूया आता काही इथपर्यंत नाणीजपर्यंत तर चांगला होता. नाणीजपासून पुन्हा परत खराब लागला आहे रोड. आता इथून पुढे बघू कसा काय आहे परत. मागून आहे पूर्ण क्लिअर. हा डायव्हर्जन आहे, मध्ये बस वगैरे लावल्यामुळे ट्रॅफिक होत आहे. असं काही आहेत रोडची कंडिशन. नवीन रोड घेऊन आज बऱ्यापैकी समजतं की ह्या रोडनी यावं की नाही, किंवा रोड कितपत तयार झाला आहे काय. प्रत्येक मार्ग आपल्याला माहिती पाहिजे, जेणेकरून कधी आपले येणं झालं तर सांगू शकतो की हा रोड चांगला आहे किंवा खराब आहे काय, हे सर्व माहिती कळते. आणि तुमच्यापर्यंत शेअर करायचं होतं व्हिडिओद्वारे, म्हणूनच आज हा रोड चॉईस केला आणि इकडूनच आम्ही निघालेलो आहे. तर आता नाणीज गावापासून पुन्हा चांगला रोड लागला आहे. आता इथून किती खराब आहे काय माहीत नाही. तर आता आपल्याला जायचं आहे सरळ रत्नागिरीला. तर सरळ जायचं आहे. आणि हा कुठं चालला आहे आता, हां तिकडून जायला हवं आहे.
इकडे मागे गेला लांजाला रोड आणि इकडून समोर आता राईटला आपण चाललो आहे तर पाली गावातून रत्नागिरीला. वडापाव खायला थांबलोय पालीमध्ये. आणि बघू शकता हे पालीगाव रोड अजून बनवत आहेत बऱ्यापैकी, का बनवून झालेलं नाही आहे. गाडी चालू करूया. रोडची पुढची अवस्था ठीक आहे. ते मंडळ आता मस्तपैकी पालीमध्ये थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी. तर नाश्ता वगैरे करून झाला आहे. आता इथून पुढचा प्रवास आहे अजून 40-50 किलोमीटर बघू. आणि इकडं काय रोड वगैरे मस्त गाडी चालवायला बरे वाटते, पण खराब रोड वगैरे असल्यामुळे थोडं कंटाळा येतो. हे बघू शकता पाली गाव आणि इकडचं पाली गावातील मार्केट. तर ह्या साईडला पुढे इकडे बस स्टँड आहे पालीचं. तर निघालेलो आहे फायनली. आणि आता किलोमीटर झाले एवढा दिवस 6-7 दिवस एवढे राहिलो. तर दिवस तर किलोमीटर झालेले आहेत 278 किलोमीटर झालेले आहेत पाली गावापर्यंत. आणि इथून आता पुढे अजून जायचं आहे 50-60 किलोमीटर. या साईडला हे भाजी घेऊन आजी बघू शकता. हा आहे मुंबई गोवा हायवे, जो की आता तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मस्तपैकी अशक्य सुंदर असा रोड चालू झालेला आहे. आणि हातामध्ये काही ग्लोव्ज घातला नाही आहे, त्यामुळे असं रिकामी आहे. तर आता हातामध्ये ग्लोव्ज घालायचा आहे, पण बघतो जरा उतार लागला की मग हातामध्ये ग्लोव्ज घालणार आहे. कारण आता स्पीड पकडल्यामुळे हात सोडू शकत नाही. आता जरा उतार लागला की जरासा हात सोडणार, ग्लोव्ज घालणार आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार. आणि समोर असा आहे सूर्य, जो की तुम्हाला बघायला भेटत असेल. मगाशी मुंबई आपलं रत्नागिरी कोल्हापूर रोडला जास्त गाड्या दिसत नव्हत्या, पण आता मुंबई गोवा हायवेला जास्त गाड्या आहेत. आणि मध्ये असे बैल वगैरे येतात, त्यामुळे गाडी सावकाश चालवायला पाहिजे. जे की बघू शकता आता हा रोडवरती आलेला आहे रोड. काही आजूबाजूला अशी बैल वगैरे आहेत, प्राणी वगैरे असतात, त्यामुळे गाडी लवकर चालवायला पाहिजे. पटकन ग्लोव्ज घालून घेतो, कारण पुढे खराब रोड लागला तर मग काहीच नाही करता येणार. काय भारी व्ह्यू वाटतो. इकडे सूर्य आहे आणि असा अशक्य सुंदर असा रोड, एकदम भारी, लय मजा येते. आता गाडी स्पीडमध्ये आहे 48 स्पीडनी आणि खूप मजा येते, भारी. आणि काय भारी रोड झाला, एक नंबर भारी रोड. आता पुढे काय माहीत नाही हातकंबे साईडला किती काय झालं आहे रोड, पण इथून रोड आता प्रत्यक्ष चांगला भेटतोय बघायला. ग्रुप राईड करायची म्हटली ना तर ग्रुप राईडमध्ये मजा येते खरी तर, कारण मित्र वगैरे सोबत असतात आणि त्यांच्यासोबत फिरायला भारी मजा येते. व्हिडिओ वगैरे शूट करायला भारी मजा येते. आता आपल्याकडे गोप्रो कॅमेरा नसल्यामुळे प्रॉब्लेम हाच होतो की गाडीला म्हणजे हेल्मेटला मोबाईल लावून व्हिडिओ शूट करणं थोडं जरा रोड वगैरे खराब असलं की हेल्मेट खाली येत राहतं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळे शॉर्ट्स वगैरे घ्यायचे झाले तर ते घेता येत नाही, कारण एक मोबाईल इकडे आता व्हिडिओ शूट करतो आहे,
त्याचबरोबर कॅमेरा एक दुसरा असायला पाहिजे होता, जेणेकरून आजूबाजूचे शॉट्स वगैरे घ्यायला, व्हिडिओ शूट करायला भेटले असते. आता इथून परत खराब रोड जो की लागलेला आहे. आता इथून पुढे कसं काय माहीत नाही, रोड कसा आहे. पहिला काही असा रोड होता जो की आता तुम्हाला बघायला भेटत असेल, पण आता डांबरीकरण रोड होतोय, सॉरी कॉन्क्रीटचा रोड होतोय, त्यामुळे थोडं जरा असं वाट लावून टाकले. रस्ते खराब झाले, डोंगर फोडले गेले जास्त. पण जेवढे चांगले लवकर रोड तयार करता येतील तेवढे चांगले लवकर व्हावेत असं म्हणेन. कारण मे महिना येण्यासाठी फक्त एकच महिन्यामध्ये आहे. मार्च महिन्याचा काय चालू झालेला आहे. मे महिना झाला की मग मुंबई गोवा हायवेवरून चाकरमानी जे मुंबईवरून गावाकडे येणारे लोक, तर त्यामुळे रोड लवकरात लवकर चांगले व्हावेत तयार, म्हणजे त्यांना देखील त्रास होणार नाही, ट्रॉफिक कुठे होणार नाही जास्ती, आणि रस्ते बनवणाऱ्यांची नावं देखील खराब होणार नाही. आणि आता आपण आलेला आहे कापडगावमध्ये. आणि कापडगावचा हा इथे मोठा पूल होता खरा, पण आता इथे मस्तपैकी मोठा टर्न वगैरे आणि रोड बनवलेला आहे. आणि रोड एकदम हायवे झालेला आहे, एकदम भारी मजा येते गाडी चालवायला. थोड्या दिवसांनी इकडचा देखील रोड तयार होईल, म्हणजे एक साईड गाडी चालवायला भारी मजा. आता इथून आतमध्ये टाकायची काय गाडी काय माहीत नाही, बघूया. इथून आतमध्ये टाकायची बहुतेक गाडी लेफ्ट साईडला. असे डायव्हर्जन वगैरे असल्यामुळे रात जायचा. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आतमध्ये जाण्यासाठी. मागूनच घ्यायला पाहिजे आता खरं तर, पण राईटने आलो होतो. आता लेफ्ट घ्यायचा. इथून लेफ्ट घेतलेला आहे. ओके. तर असे डायव्हर्जन वगैरे असल्यामुळे समजून घ्यायला पाहिजे गाडी चालवताना. मगाशीच मागेच फिरायला पाहिजे होतं लेफ्ट साईडला, पण राईट साईडने झालो. आता इथून पुन्हा लेफ्ट घेतलेला आहे. मागे पुढे पण लक्ष आहे कोणती गाडी येते काय नाही. जसं की ही गाडी आता माझ्या मागे होती, पण जाण्यासाठी मी लेफ्ट साईडला गाडी घेतली इंडिकेटर देऊन, आणि राईट साईडला ह्याला जायला दिला. मोठी गाडी असो नाही तर लहान गाडी असो, ज्याला कोणाला लवकर जायचं असेल तर त्याला राईटनी जायला द्यायचं, लेफ्टने कधीच जाऊ देऊ नका. आणि इथून पुन्हा सिंगल लेन रोड चालू झालेला आहे. तो तिकडचा रोड बंद आहे. आता हा इकडून पुन्हा सिंगल लेन चालू झालेला आहे. मोठमोठे अवजड वाहनं देखील तुम्हाला बघायला भेटतील, गाड्या वगैरे. त्याचप्रमाणे आपल्या समोर आहे कोकण के लालपर इजी पुढे गेले आहे आपल्या पुढे. बघू, बघायला भेटले तर तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. रात्रीचा प्रवास करायला काय हरकत नाही या रोडने देखील. फक्त एवढंच की रोडला आजूबाजूला जे खड्डे पडलेत ना, रोडमध्ये खड्डे पडलेत, मध्येच खराब रोड रस्ते आहेत, तर त्यामुळे आहे ना, तर त्यामुळे गाडी चालवायला तर खूप त्रास होतो. टू व्हीलर चालवणं म्हणजे खूप धोक्यादायक आहे. आता हे इकडून घुसत आहेत, ते इकडून समोरनं येत आहेत, काहीच समजत नाही. त्यामुळे गाडी चालवताना सावकाश चालवायला पाहिजे. थोडी चुकामुक होऊ शकते, कारण रोड बनवणाऱ्यांनी त्याप्रमाणे सांगितलं नाही की कुठे जायचं. काही ठिकाणी डायव्हर्जनचे बोर्ड वगैरे लावलेत, काही ठिकाणी नाही लावले. तर
ट्रॅफिक पोलीस जे की या साईडला आहे, तिथे ट्रॅफिक पोलिसांचं हे आहे, बघू शकता इकडे बोर्ड पोलीस वगैरे आहे. आपल्याला काय थांबवू शकणार नाही, कारण आपण प्रॉपर ते हातात ग्लोव्ज आहेत, हेल्मेट आहे, सर्व काही आहे व्यवस्थितपणे, आणि आपण चौकात चालू आहे. ट्रॅफिक रूलचं सर्व आपण नियमांचं पालन करतोय. कुठलीच गोष्ट अशी नाही की आपण सोडले वगैरे. तर आता एवढंच की पाहुण्यावर कंडिशनवर आहे मेन. आणि आता हे असे मोठे अवजड वाहनं ट्रक वगैरे आल्यामुळे पुढे जाता येत नाही. आता बघूया कधी जायला देतात पुढे आपल्याला. रोड खराब आहेत, प्रत्येकाला समजून घेतलं तर सर्व काही व्यवस्थित होऊ शकतं, नाहीतर चुका मग काही ना काहीतरी होतं. जसं की आता हा ट्रक आहे, त्याला काय त्याचं प्रॉब्लेम आहे की चौकात जाणं, कारण आतमध्ये गाडीमध्ये पार्ट वगैरे असतात भरपूर, किंवा काही वस्तू वगैरे असतात, त्यामुळे त्या जपणं त्याला गरजेचं आहे. आपल्याला आपण कधी कसं जातोय लवकर काय, आणि आपल्या मागे बसणाऱ्याला आपण व्यवस्थितपणे घेऊन जायचं आहे. पोलीस आहेत आणि ते काय आपल्याला अडवणार नाहीत, बिनधास्तपणे मला अडवत आहेत, चालेल, ओके, काय टेन्शन नाही. जाऊ, थँक्यू सर. हो 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 भाई. आपल्याकडे कॅमेरा प्रूफ असल्यामुळे कोण नाही अडवू शकत रे. कारण आपल्याकडे पूर्ण तयारीत आहे. फक्त एक आपली पुढची एक गाडी आहे ना, ती फक्त नियमाच्या बाहेर आहे की 3 माणसं बसवलेली आहेत त्या गाडीवरती, आणि आपल्या गाडीवरती 2 जण आहेत. 2 जण म्हणजे मी आणि काका आहेत. आणि वाटलं होतं कंटेंट भेटला, एक जबरदस्त कंटेंट भेटलेला आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये, की पोलीस थांबवताना आपल्याला, पण व्हिडिओ कॅमेरा चालू असल्यामुळे तो शूट झालेला आहे. खूप मजा येते आता की एक कंटेंट तरी भेटला व्हिडिओ चालू ठेवून, फायदा तरी झाला माझा. आणि खराब रोड लागलेला आहे, मागे आहे 4 व्हीलर, जातोय की धावा लवकर. फक्त एक प्रॉब्लेम आहे की पुढची जी गाडी आहे ना आपली, तर त्या गाडीवरती 3 माणसं बसवलेली आहेत. ड्रायव्हर, पुढचा एक 2 जण बसवले आहेत एक्स्ट्रा, त्यामुळे प्रॉब्लेम वाटला होता. आता म्हणतो बहुतेक काय करतायत अरे काय माहीत. जरा हात दाखवला, थांबवला, म्हणजे स्लो करायला लावली गाडी, आणि मग पुन्हा मग जायला सांगितलं. नशीब म्हणायचं की आम्हीच सुटलो आज. म्हणजे आमचं काय मागच्या गाडीचं काय टेन्शन नव्हतं, फक्त एकच गाडी म्हणजे पुढची गाडी होती. आता म्हटलं आता काय होतं आहे काय माहीत, पण बरं झालं बा. स्लो घ्या सांगितलं. हां, त्याला सांगितलं होतं मी कुठं पोलीस असणार. असले तर काय आलं. फक्त प्रॉब्लेम काय त्याचा 3 जण बसले ना मागं. आपल्याला काय टेन्शन नव्हतं, हे कुठं जात आहे. तो समजून आला, या गावात आला आहे, नवराची पिसे हो, पार्टीला गेलेला समजून गेला. नाही एवढं काय काय नसतं. आत्ता आपण आलेला आहे हातकंबा गावामध्ये, प्रॉपर हातकंबा गावामध्ये. आणि बघू शकता हातकंबा गाव, आणि बस जी की नवीन चेचिस आहे की पहिली होती ते गाडीवरची चेचिस आहे काय माहीत नाही. तिचं वरचं सर्व काढून टाकलं आहे आणि चेचिसप्रमाणे बनवले आहे नवीन दाखवण्यासाठी. पण रिअल काय आहे का माहीत नाही विषय त्याचा. पण आजचं कंटेंटप्रमाणे भारी मजा आली. हॉर्न वाजवायचं मागचं कारण एवढंच की मागून ज्या काय गाड्या येत आहेत, ट्रकवाल्याच्या मागून ज्या गाड्या येतात
त्या कशा पण येऊ शकतात. कधी कोण पुढून येईल, कसा काय येईल हे काय सांगता येत नाही. त्यामुळे सरळ व्यवस्थितपणे जायला लागतं, हॉर्न वगैरे द्यावा लागतो. मग भलेही तो ट्रकवाला सरळ आला तरी त्याच्या मागून येणार कसा पण येतो. इथून आपल्याला लेफ्टला जायचं आहे आणि राईटला आहे आपल्या पेट्रोल पंप, डिझेल पंप, CNG पंप जरा पुढे आहे, तिकडे लय पुढे गेला. आणि आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचा आहे. समोर जातो तो मुंबई गोवा हायवे. आणि लेफ्ट घेतलेला आहे आणि चाललेलो आहे रत्नागिरीच्या दिशेने. आणि भाऊ चल लवकर. पीक आपला मेन कंटेंट होता मुंबई ते गोवाचा कोल्हापूर ते रत्नागिरीचा रोड दाखवणं. आणि आता इथून पुढे रत्नागिरीचा रोड दाखवते तुम्हाला. आता मुंबई गोवा हायवे सोडलेला आहे आणि इथून पुढे रत्नागिरी रोड लागलेला आहे आपल्याला. वा रे, गाणी देखील लावलेले आहेत. आपण पण लावू शकलो असतो मोबाईलवरती गाणी. इकडे व्हिडिओ शूट करतोय, मग गाणी कोण लावणार. वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न चालू आहे, पण बघू आता कधी काय होतंय. वेगळं करायला चान्स भेटतो आणि मग गाणी लावून व्हिडिओ वगैरे शूट करायला भेटेल. पण म्युझिक लावायला लागतील, कॉपीराईट नाही तर बसला तर मला सर्व व्हिडिओची वाट लागणार. किलोमीटर झाले सांगायचे म्हटले तर 290 किलोमीटर झालेले आहेत. आणि आता बघू 300 किलोमीटर कधी होत आहे. आणि हेच देखील सांगणार आहे की किती पेट्रोल लागलं आहे, किती खर्च आला एवढ्या लांब वगैरे जाऊन, किती फायदा झाला हे देखील सांगणार आहे एका व्हिडिओमध्ये, वेगळ्या व्हिडिओमध्ये. आणि आता चाललेलं आहे मस्तपैकी. तर आता डायरेक्ट मित्राच्या रूमवरती भेटूया. आणि तिथून पुढचा प्रवास आहे मालगुणला जायचा. तर तिकडून काय प्रवासाचा व्हिडिओ बनवणार नाही, डायरेक्ट घरी जाणार मालगुणला. तर आता मित्राच्या घरी भेटूया, तिथून मग व्हिडिओ शेअर करूया आणि पुढे भेटूया. चला.